शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ सह परिसरातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जात व्यथा जाणून घेतल्या। शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निटूर, मुगाव, वंजरवाडा, शेंद, ढोबळेवाडी, उजेड, सय्यद, अंकुलगा, डोंगरगावसह शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। अतिवृष्टी आणि ढगफुटी पावसाने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे 100% नुकसान झाले। यामध्ये शेतकऱ्यांची जनावरे दगावली असून अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं असून राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शेतीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्या गावातली समस्या जाणून घेऊन स्थानिक प्रशासनाला मदत आणि पंचनामे करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना फोन करून सध्याची परिस्थिती ऐकवत दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना तात्काळ जनतेच्या मदतीसाठी ग्राउंडवर येऊन मदत कार्य करण्याचं आवाहन केलं आणि स्वतः त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला फोन करून लोकांच्या मदतीसाठी जाण्याच्या सूचना केल्या। डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याने 19 शेळ्या पाण्यामध्ये वाहून गेल्या, एक बैल वाहून गेला, त्याबद्दल संबंधित सूचना करून त्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माने यांनी सूचना केल्या। शिरूर अनंतपाळ येथे घरणी नदीच्या विळख्यात सापडलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला केली। शेतकऱ्यांवर अतिवृष्टी भयान संकट आलेला असून या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना औसा, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या चारही तालुक्यासह लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेल्याची माहिती दिली। यावेळी एसटी कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव बिरादार, युवा सेना जिल्हाधिकारी युवराज वंजारे, शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, शिवसेना शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख विकास शिंदे, लातूर शहर महानगर प्रमुख महेश साने, शहर प्रमुख विनोद धुमाळे, तालुका समन्वयक विद्याधर शिंदे, युवा सेना शहर प्रमुख अभिषेक शिरसाट, उपसरपंच भालचंद्र पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख ॲडव्होकेट वर्षाताई शिंदे, गायकवाडताई, रेखाताई पुजारी, दैवताताई सगर, कवी गोविंद, श्रीमंगल दिलीप ढोबळे, मशीन सय्यद, निखिल मोहिते, रमेश मोहिते, शेषराव पवार, लिमराज पवार, कुमार मोगरगे, कदम, प्रवीण मर्डे, भुजंग पवार, लिंबराज जलजले, शेतकरी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। जय महाराष्ट्र, शिवाजी माने बोलतोय। सर, मी आता आज जरा देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंग्याच्या काही भागातल्या दौऱ्यावर आहे। आमची पूर्ण टीम आहे, दुष्काळ अतिवृष्टी पाहणी करतोय सगळी। मी आता मुगावमध्ये आहे, मुगावच्या शिवारात आहे। जाधव म्हणून शेतकरी आहे, त्यांचा 2 एकर ऊस कंप्लीट आडवा पडलाय, कंप्लीट काहीच राहील शिल्लक साहेब, सगळं आडवं पडलंय। आणि जवळपास 2-2.5 एकरचं त्यांचं सोयाबीनचा प्लॉट आहे, पूर्ण पाण्यात आता सोयाबीनच्या वर 1.5 फूट पाणी आहे। खूप अवघड अशी परिस्थिती आहे साहेब। मी कालपासून आहे दौऱ्यावर, काल जर औसा वगैरे केला, आज निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ आहे। हो ना, तर थोडं जरा साहेब आपल्या यंत्रणेला थोडंसं जरा अलर्ट राहायला सांगावं लागणार आहे। प्रत्येक शेतात जाऊन जर पंचनामे झाले तर बरं राहतील। हो ते सर सगळं तर करूच, पण जे ऊसाचं किंवा हे फळबागाचं जे नुकसान झालंय ह्याचं थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागणार साहेब। काल माझं कृषी सहसंचालकाशी बोलणं झालं, त्यांनी म्हणजे फळबागेचं जे आहे ते सेपरेटच पंचनामे झाले पाहिजेत म्हणजे त्यांनी। तर हे ऊसवाल्याचं थोडंसं साहेब जरा बघून झालं। काय नाव तुमचं? अशोक विठ्ठलराव जाधव, मुगाव। हो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.